आम आदमी पक्षाचं आंदोलन तिथं सुरू आहे। काल केजरीवाल यांनी मोदींना भाजप मुख्यालयात भेटण्याचं आव्हान दिलेलं होतं आणि त्याचाच एक भाग म्हणून केजरीवाल आपल्या समर्थकांसह भाजप मुख्यालयाकडे निघालेले आहेत। आपण त्याचीच ही थेट दृश्य सध्या पाहतो। नवी दिल्लीतनं आपचं सध्या आंदोलन सुरू आहे। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सोमेश, आपचं मोठं आंदोलन सध्या दिल्लीमध्ये सुरू आहे, काय नेमकी अपडेट? नक्कीच काल अरविंद केजरीवालांनी याविषयीची घोषणा केली होती की मी दुपारी 2 वाजता भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात दिल्लीतला जाणार आहे आणि जेल भरो आंदोलन आमचं असणार आहे। आम्हाला पण अटक करा अशा स्वरूपाचं आव्हान हे अरविंद केजरीवालांनी नरेंद्र मोदींना दिलं होतं, दिल्ली पोलिसांना दिलं होतं। त्यांचे प्रिय सहाय्यक विभव कुमार यांना अटक झाल्यानंतर अरविंद केजरीवालांनी घोषणा केली होती आणि त्यानुसार आज सकाळपासूनच दिल्लीतील वाहतुकीचे रस्तेही बंद ठेवण्यात आलेले आहेत आणि दुपारी 2 पर्यंत भारतीय जनता पक्षासमोरचा संपूर्ण रस्ता बंद ठेवण्यात आला होता। पण अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पक्षाचं कार्यालय सुद्धा त्याच दीनदयाळ उपाध्याय मार्गावर आहे, ज्या मार्गावरती भाजपचं कार्यालय आहे आणि त्यामुळे सुरुवातीला सकाळी अरविंद केजरीवाल हे आपल्या निवासस्थानातून बाहेर पडून ते स्वतःच्या पक्षाच्या कार्यालयात जायचं म्हणून पक्षाच्या कार्यालयामध्ये येऊन थांबले होते आम आदमी पार्टीच्या। आणि आम आदमी पक्षाच्या कार्यालयातून आता अरविंद केजरीवाल हे भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाच्या दिशेने निघाले। दोन्ही कार्यालयांमध्ये साधारण अर्धा किलोमीटरचं अंतर आहे, परंतु हा संपूर्ण रस्ता हा सकाळपासून ब्लॉक करण्यात आलेला आहे। तो दुपारी 2 वाजेपर्यंत ब्लॉक असणार होता, परंतु आम आदमी पक्षाचं कार्यालय तिथे असल्यामुळे आम आदमी पक्षाच्या कार्यालयात आपचं हे आंदोलन सध्या सुरू आहे। सोमेश, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।